नमस्कार मित्रांनो, नजर 18 न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपल्या स्टुडिओमध्ये प्रभाग क्रमांक 9 ड विभागातून अपक्ष उमेदवारी करणारे विकास सुधाकर गोमसाळे हे आपल्या स्टुडिओत उपस्थित झाले आहे। इलेक्शन लढवण्यामागे म्हणजे निवडणुकीत त्यांनी उमेदवारी केलेली आहे, ती उमेदवारी नेमकी कशासाठी केलेली आहे, ते त्यांचं विजन काय आहे, त्यांची भूमिका काय आहे, जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी आखणी केलेली असेल त्या संदर्भात आपण त्यांची आज मुलाखत घेणार आहोत। ते कला आणि क्रीडा शिक्षक आहेत। समितीच्या याच्यावर पण संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांची संस्था आहे। अशा वेगवेगळ्या संस्थांवर ते कार्यरत आहेत। सामाजिक कार्यकर्ते आहेत, माहिती अधिकार आरटीआयचे कार्यकर्ते आहेत। या संदर्भात असलेले त्यांची भूमिका काय आहे या संदर्भात आपण त्यांचं जाणून घेणार आहोत। मतदारांसाठी त्यांचा परिचय अत्यंत आवश्यक आहे, तो त्यांनी परिचय द्यावा मतदारांसाठी अशी मी त्यांना विनंती करतोय। सर्वांना नमस्कार, जय श्रीराम। माझं नाव विकास सुधाकर गोमसाळे। मी धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 9 ड मधून अपक्ष उमेदवारी करत आहे। माझं जे काही चिन्ह मिळालेले शिट्टी हे माझं चिन्ह आहे, तर शिट्टी समोरील बटन दाबून आपण मला प्रचंड बहुमताने विजयी करावं असं प्रभागातील सर्वसामान्य राजा मतदारांना मी विनंती करतो, कळकळीची विनंती करतो। आपण निवडणुकीत येण्यापूर्वी म्हणजे निवडणूक लढवण्याचा जो विचार तुमच्या मनात आलेला आहे, त्यापूर्वी तुम्ही काही सामाजिक कामं केलेली आहेत का? हो। जनसामान्यांचे काही कामं केलेली आहेत का? हो। की त्याचा फायदा तुम्हाला या निवडणुकीत होणार म्हणून तुम्ही तो निवडणूक लढवण्याचा विचार झालेला आहे? यस। याच्या मागचं कारण असं आहे की मी अनेक वर्षापासून गोरक्षणाचं काम करत असेल, लव जिहाद असेल, लँड जिहाद असेल, तसंच परिसरातील काही समस्या असतील, रस्ते, गटारी, पथदिवे या संदर्भातील अनेक समस्या उद्भवत होत्या। त्या माध्यमातून राज्य शासनाने आपले सरकारचे पोर्टल काढलेले, त्या पोर्टलच्या माध्यमातून मी तिथं तक्रारी टाकत असतो नेहमी। त्या माध्यमातून धुळे महानगरपालिकेमार्फत मंत्रालयातून जे काही आदेश येतात ऑनलाईन पोर्टलला, त्या माध्यमातून कामं हे आमच्या प्रभागात होत असतात। त्या अशी पद्धतीने मी कामे करून घेतलेली आहे। आपण प्रभाग क्रमांक 9 या प्रभाग क्रमांक 9 मध्ये जी मतदारसंख्या आहे म्हणजे सर्वात अधिक मतदारसंख्या या मतदारसंघात आहे। हो। आणि आपण ड विभागातून निवडणूक लढवित आहात, तेही अपक्ष, बरोबर? आणि तुमची शिट्टी हे चिन्ह आहे। तर अपक्ष उमेदवार ज्यावेळेस लढाई करतो तर त्याला खूप ताकद लावावी लागते। कारण की अलीकडे काय झालेलं आहे, जनशक्ती विरुद्ध धनशक्ती, पैसा, धनशक्ती, हा ते कॉन्ट्रावर्सी। तर धन वाटले जातात, लोक आमिषाला बळी पडतात। अशा परिस्थितीला तुम्ही कसे बघता? माझी सर्वप्रथम धुळेकर नागरिकांना तसेच राज्यातील जे काही सर्वसामान्य जनता आहे किंवा सर्वांना एक कळकळीची विनंती आहे, आपण मतदार राजा आहे, आपण प्रजा नको। ठीक आहे, लोकशाहीमध्ये मतदार हा राजा आहे, आपण विकले जाऊ नका। आपण योग्य त्या उमेदवारांना मतदान करा आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा जो काही नारा लावलेला आहे याची प्रचिती आपण सर्व नागरिकांना, देशाला, राज्याला, धुळेकर नागरिकांना आपण दाखवून द्यावी, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती। कारण की धनशक्ती असे काही बलाढ्य आर्थिक असतात, त्या माध्यमातून निवडून येतात, परंतु ते प्रभागाकडे कधीही ढुकून बघत नाही, कधी येत नाही, कोणाच्या लोकांच्या समस्या जाणून घेत नाही। त्यामुळं जो प्रभागामध्ये जो अभाव निर्माण होतो समस्यांचा, त्या ठिकाणी कोणती कामं केले जात नाही। अच्छा, आपला निवडणूक लढवण्याच्या अगोदर आपल्या प्रभागातील समस्या नेमक्या काय आहे? आमच्या प्रभागामध्ये, प्रभाग तर जाऊच द्या, आमचा साखरोड परिसर म्हणा किंवा धुळे शहर म्हणा, अनेक धुळे शहरातल्या आणि साखरोड परिसरातल्या अनेक परिसरांमध्ये चेन स्नॅचिंग आणि घरफोड्यांचे प्रकार हे मोठ्या प्रमाणावर सुरू होते आणि सुरू आहेत। मग या ठिकाणी मी असं विजन मांडलेलं होतं माझं की सीसीटीव्ही लावण्यात यावे, सीसीटीव्ही फुटेज। परंतु हे जे काही विजन होतं माझं परिसरामध्ये सीसीटीव्ही फुटेज लावणं, ते सीसीटीव्ही फुटेज लावून देखील काही उपयोग होणार नाही। कारण पोलीस स्टेशनला जर नागरिकांचे घरफोड्यांचे स्नॅचिंगचे गुन्हे दाखल करून घेतले जात नाही, त्याच्यात तो आरोपी आढळून जरी आला तरी मग तो काय कामाचा? म्हणजे मग मी थोडक्यात सोशल मीडियाला माझं एक हे टाकलं होतं, तुम्ही माझं विजन चोरू शकतात, पण त्या मागचं रिझन नाही, हे कारण त्याचं हे। बरं, प्रभागातल्या म्हणजे मतदारांच्या अगदी माफक अपेक्षा असतात, गटारी, आरोग्य, लाईट, पथदिवे वगैरे असे असतात।
याच्या व्यतिरिक्त याचं समस्या तर प्रत्येक वार्डांमध्ये आहेतच, बरोबर. तर याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काय विजन आहे अजून? या ठिकाणी एक सांगायचा अर्थ की प्रभागामध्ये काही ठिकाणी पाण्याचा जो प्रश्न आहे तो एक निर्माण झालेला आहे. पाणी तर उशिराने अनेक दिवसानंतर ते येतच, पण गढूळ पाणी, घाण पाणी जे आमच्या प्रभागामध्ये येत असतं. त्यानंतर रस्ते, गटारी यांची जी दर्जा, जो क्वालिटी ही एकदम खालच्या दर्जाची असते. तो एक विषय महत्वाचा आहे. त्याच्यानंतर नाले सफाई ही वेळेवर होत नाही. पावसाळ्यात देखील नाले सफाई वेळेवर होत नाही. त्यामुळं डेंग्यू, मलेरिया अशा पद्धतीचे आजार हे नागरिकांना होत असतात आणि त्यामधून जीव जाण्याचा पण एक धोका संभवत असतो. म्हणजे त्यामुळे मला एक वाटलं. आणि त्याच्यात महत्वाची गोष्ट अशी की मी गोरक्षक असल्यामुळे गोरक्षणाच्या माध्यमातून मी एक अनेक चळवळ उभी चालू असते. परत त्यानुसार मी कायदेशीर लढाई देखील लढत असतो आणि याचे काही प्रश्न उद्भवत असतात. हे कुठेतरी यांना आळा बसला पाहिजे. म्हणजे मी जे काही आवाज उचलतोय तर सर्वसामान्य जनतेमार्फत जर त्यांचा पाठिंबा भेटला तर मी महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये हे जे प्रकार घडतात याला मी प्रकारपणे विरोध करू शकतो. आणि फक्त विरोधच नाही तर याच्या विरुद्ध मी कायदेशीर ऍक्शन देखील घेऊन हे जे प्रकार घडतायत तर हे मी बंद पण करू शकतो. एवढी माझ्यामध्ये ताकद आहे. समजा तुम्ही जर निवडून आलात तर मतदारांसाठी काय तुम्ही कामं करणार आहे? बरं, आमच्या प्रभागामध्ये असा विषय आहे की बहुतेक ज्या ओपन प्लेसेस पडलेले आहेत, ओपन प्लेसेस पण पडलेले आहेत आणि काही आधीचे जे कामं झालेले आहेत, कामं होऊन देखील काही बगीचे पडलेले आहेत पण ते धुळखात पडलेले आहेत. त्यांची वेळेवर कधी साफसफाई होत नाही. त्यांना लॉक लावून ठेवलेले आहेत. ते कधी नागरिकांसाठी ओपन करून दिले जात नाही, वयोवृद्धांसाठी ओपन करून दिले जात नाही. मग त्याची रिडेव्हलपिंग करून म्हणजे त्याची डागडुजी करून परत त्यांना पुनर्जीवित करून आणि जे काही ओपन प्लेस आता सध्या स्थितीत ओपन आहेत त्या जागेवर परत काही नाना पार्क, बाग बगीचे म्हणा किंवा मॉर्निंग वॉक साठी पेपर वाचनालय म्हणा, त्या अशा वेगवेगळ्या पद्धतीतून मी त्या ठिकाणी कामे करणार आहे. आपल्या प्रभागातून तर बरेचसे प्रॉब्लेम आहेत हो. असं तुमचं म्हणणं आहे? खूप आहे. यापूर्वी भाजपाची सत्ता होती. हो. या सत्तेच्या काळामध्ये काही कामं झालेली आहेत का नाही तुमच्या भागामध्ये? रस्त्यांची म्हणा किंवा पददिवांची काय परिस्थिती आहे, समस्या काय आहेत त्याच्या? थोडक्यात सांगायचा अर्थ, जनता ही सर्व जानते, पब्लिक हे सब जानती. अनेक जण पैशाच्या जोरावर येतात, ठीक आहे, काय हरकत नाही. परंतु जनता बघते की 5 वर्षामध्ये कोण काम करतं, कोण काम करत नाही. आणि जे काही नगरसेवक निवडून येतात ते वर्षाचे 5 वर्षे हे कधी ढुकून बघत नाही. जेव्हा निवडणूक जवळ येते तेव्हाच ते प्रभागाकडे हे काम, ते कामाची सुरुवात, हे असं हे देखावा करण्याचा एक प्रयत्न चालतो, एक प्रोपगंडा चालतो. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. तुम्ही 5 वर्षासाठी निवडून येतात पण शेवटच्या जेव्हा निवडणूक येते पुढची तुम्ही तेव्हा जागृत होतात. ते चुकीचं आहे. कुठेतरी प्रभागातील नागरिकांना खूप त्रास राहतो. ते कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे आणि प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. या स्पर्धेमध्ये तुम्हाला कुठला उमेदवार तुमचा जवळचा स्पर्धक वाटतो आहे? मला कोणताही उमेदवार माझा स्पर्धक वाटत नाही. मुळात पाहायला गेलं तर मी जी काही उमेदवारी करतो आहे ही माझ्या केलेल्या कार्याच्या जोरावर आणि माझ्या मेहनतीच्या जोरावर मी उमेदवारी सर्वसामान्य नागरिकांकडे एक मी कळकळीची विनंती करून मागणी करतो आहे. मला बाकी कोणाशी काही घेणं देणं नाही. माझा फक्त एकच काम आहे की सर्वसामान्य नागरिकांनी माझं कार्य बघून, माझं काम बघून मला एक संधी द्यावी आणि त्या माध्यमातून मी काहीतरी करून दाखवेल ही आपली मी तुम्हाला ग्वाही देतो. आपल्या प्रभागातून किती उमेदवार उभे आहेत तुमच्यासाठी? विविध पक्षांचे अनेक उमेदवार होते. ते अ ब कड या माध्यमातून देखील उभे आहेत. मग बीजेपी असो, बीएसपी असो, शिवसेना असो, शिंदे गट असो, राष्ट्रवादी यांची काही युती झालेली अजून त्याच्यामध्ये उभाटा असो, अशा अनेक उमेदवार आहेत. अपक्ष पण आहेत. आणि माझ्या 9ड मधून 7 उमेदवार मला माझ्या सहित 6 उमेदवार मला स्पर्धक आहेत. अच्छा. नाही, आता एवढी ताकद एका बाजूला आहे बीजेपी किंवा शिंदे गटांची, हो, दादा पवारांची, बरोबर. त्यांच्या पक्षाचे उमेदवार बी बलाढ्य आहेत. हो, ते अनुभवी आहेत बरेचसे उमेदवार, म्हणजे विद्यमान नगरसेवक पण आहेत. बरोबर. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एकदम फ्रेश कॅन्डिडेट म्हणून निवडणुकीत उतरलेला आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मुळात असा विषय होता की 2 पक्षांचे जे काही प्रतिनिधी होते म्हणजे काही पदाधिकारी होते
यांनी मला दोन पक्षांमार्फत मला तिकिटाची ऑफर केलेली होती. परंतु मी अपक्ष जाण्यास एक निर्णय घेतला आहे. कारण की मी अपक्ष याचा निर्णय मी खूप विचारपूर्वक घेतलेला आहे. कारण की दोन पक्षांची मला तिकिटांची ऑफर होती. नाही, मग पक्षाची जर ऑफर होती तर पक्षाच्या माध्यमातून तुमची ताकदही वाढली असते. कारण की पक्षाचं जे असतं की पक्षाचे जे निधी असेल Yes, बिलकुल. किंवा मॅन पॉवर असेल, बरोबर. हे ऑटोमॅटिकली उमेदवाराच्या पाठीशी उभी मुळात माझं विजन असं होतं या विषयाला घेऊन की पक्ष आणि अपक्ष मुळात असा विषय की मग माझ्या कार्याच्या जोरावर मी स्वतःला आजमावण्याचा प्रयत्न करतोय की मी जर एवढी मेहनत देतोय, मी जर एवढं सोशल वर्क करतोय तर सर्वसामान्य नागरिकांना, परंतु पक्षाचं जर तिकीट घेतलं, पक्ष आधीच बदनाम आहेत मुळात पाहायला गेलं तर. आणि पक्षाच्या माध्यमात उद्या उठून मला कोणी म्हणायला नको की मी पक्षाच्या जीवावर निवडून आलो की मी पैशांच्या जीवावर निवडून आलो. त्यामुळे तुम्ही अपक्ष म्हणून मी निवडून आणि अपक्ष निवडून आल्यानंतरही मला कोणत्या न कोणत्या पक्षाचा सहारा घ्यावा लागणार आहे, भविष्यात घ्यावा लागणार आहे. आणि तो माझ्या स्वतःसाठी नसून तो नागरिकांसाठी मला ते घ्यावा लागणार आहे. ज्या जनतेने मला निवडून देणार आहे त्या जनतेसाठी मला तो निर्णय घ्यावा लागणार आहे. हा निर्णय घेताना तुम्ही मतदारांना विश्वासात घेणार का नाही? मग बिलकुल घेऊ शकतो. अच्छा. त्यांचे बहुतेक मला थोडक्यात सांगायचा अर्थ की मी जेव्हा निवडणूक लढवण्याचा विचार केला, माझे जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाले तर अनेक लोकांचे मला पर्सनल मेसेज आले, फोन आले, दादा तुम्ही उभे राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही उभे राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. अनेक मला मेसेज पर्सनल आले. ज्या नागरिकांना आता प्रभाग वाढलेला आहे, ज्या नागरिकांना मी ओळखत देखील नाही, ते नागरिक सुद्धा मला मेसेज करून सांगतात की दादा तुमचं कार्य चांगलं आहे, मी तुमची माहिती घेतली, की तुमचं काम योग्य आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत आणि तुमच्यामध्ये ती धमक आहे करून दाखवण्याची, तर आम्ही तुम्हाला सपोर्ट मतदान करू, हे करू, आमच्या नातेवाईकांना सांगू, आम्ही तुमचा प्रचार करू, असं त्यांचं सर्वच ठरलेलं आहे. एक शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला हो. की आपल्या प्रभाग क्रमांक 9 मधील मतदारांना तुम्ही काय संदेश देणार? माझी मतदार येथील प्रभाग क्रमांक 9 मधील सर्व मतदारांना, जे मतदार आहे ते राजा आहे, त्यांना कळकळीची विनंती आहे की मी स्वतः प्रभाग क्रमांक 9 म्हणून अपक्ष उमेदवारी करत आहे. मी खूप मेहनतीने, खूप जिद्दीने मी हे खूप उभं केलेलं आहे आणि माझं काम खूप मोठं आहे. जे जे मला ओळखतात त्यांना सर्वांना या गोष्टी माहिती आहे की मी काय कार्य करतो, माझं काम काय आहे, मी किती संकटांना सामोरे गेलेलो आहे आणि जातोही आहे. आणि मी माझं ते ध्येय आहे, मी शेवटपर्यंत मरेपर्यंत माझं जे आयुष्य आहे हे संकटमय संघर्षमयच राहणार आहे. त्याच्यामुळे मी न डगमगता आजही सांगतो, मी कधी डगमगणारा व्यक्ती नाही. तर आपल्या माध्यमातून जर मला मतदान मिळालं, प्रचंड बहुमताने जर आपण मला विजयी केलं, तर मी आपल्या मार्फत, आपला आवाजामार्फत, आपला जो आवाज आहे मी तो सभागृहापर्यंत पोहोचवू शकतो. सभागृहात पोहोचवून तर राज्य शासनामार्फत प्रत्येक कामाचा पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करतो आणि प्रभागातील सर्व कामं करून द्यायची जबाबदारी माझी असेल. नमस्कार मित्रांनो, विकास सुधाकर गोमसाळे यांनी प्रभाग क्रमांक 9 मधून आपली उमेदवारी केलेली आहे. त्या संदर्भात आपण त्यांच्याशी हितगुज केलं. त्यांची भूमिका काय होती, त्यांचं भविष्यात निवडून आल्यानंतरचं विजन काय असणार आहे, मतदारांसाठी ते काय काय भेट देणार आहेत, म्हणजे कामाच्या संदर्भात, या संदर्भात आपण त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा केलेल्या आहेत. त्यांनी मतदारांना आव्हानही केलेलं आहे. तर मतदारांनी सारासार विचार करून, त्यांच्या भूमिकेचा विचार करून मतदानाचा त्यांना दान करावं असं आवाहन त्यांनी केलेलं आहे.